अशोक पाडी सामना पाहत आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत. 3 धावा धापलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंगेश येतात आमचे माटाडीचे, त्यांचे हार्दिक स्वागत. ओमसे एमटीसी स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होती. आज 5वी रात्र तुम्ही पाहतायत. स्ट्राईक एंडला विनोद वैयक्तिक 2 वरती बॅटिंग करत असताना आई चेंडू मिडॉनच्या वरून पाठवल्या, मात्र डीप वाईड लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले. नंदूने कॉल दिला दुसऱ्या धावेचा आणि 2 धावा वेगाने पूर्ण केल्या. त्यांच्या वडिलांच्या नावाने आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. स्वर्गीय रतनशेठ पाटील यांचे चिरंजीव श्रीमान कुलदीपजी पाटील यांचं आगमन झालेले आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. नक्कीच कुलदीप पाटील साहेबांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. पुन्हा 2 धावा धावून घेतल्यात. चांगली रनिंग बिटवीन विकेट नंदू आणि विनोद मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज मधू म्हात्रे. मधू म्हात्रेचा हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. 1 धावसंख्या पुढे सरकते ती 6 वरती. सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट केली जाते. टीम गोलोली 40 प्लसच्या माध्यमातून त्यांना फाईट करतोय. तो लोटवाई क्रिकेट संघ देवीचा पाडा 40 प्लस. लोटवाई चषक ही स्पर्धा सुद्धा नेहमी चर्चेत असते 40 प्लस मधली. मधू आई चांगला बॉल होता. पुन्हा तिसऱ्यांदा गिरीशकडे बॉल आलाय. लॉंग ऑफवरनं ते वेगाने आलेत. रनआउटची संधी होती. थ्रो फेकी चांगली नाहीये. 2 धावा इथे मिळतील. 8 धावा धापल कधी तुम्हाला पाहायला मिळतात. भावेश आमच्या सोबत आहेत. मॅन फ्रॉम उंबारली. येणाऱ्या काळामध्ये उंबारलीची नाईट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे 15 मार्च ते 19 मार्च. त्या स्पर्धेचा कालावधी, त्या स्पर्धेत सुद्धा 16 40 प्लसचे संघ खेळणार आहेत आणि 32 रेग्युलर. मोठ्या फटक्यांच्या शोधात आहेत. मोठे फटके येत नाही. गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक येतात. एक सिंगल मिळाली आणि अखेर मधू मात्र एक चांगलं षटक फेकले. 10 पेक्षा कमी धावा देणारा गोलंदाज चांगला गोलंदाज मानला जातो आणि त्याने फक्त 9 धावा खर्च केल्यात. P1 मध्ये 20 मिनिटात पहिली 4 षटकं तुम्हाला समाप्त करायचे. एका इनिंगसाठी 25 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे. त्यांच्या आठवणी आपल्या सोबत आहेत आणि शिडून गाव म्हटल्यानंतर प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख राहिली रतनशेठ पाटील यांची. आणि आजही त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम त्यांचे चिरंजीव त्यानंतर मच्छिंद्र पाटील साहेबांच्या माध्यमातून केलं जातं. त्यांच्या नावाने दरवर्षी स्पर्धा स्वर्गीय रतनशेठ पाटील स्मृती चषक 2025 आयोजन केलं. ते संपूर्ण आमच्या जय गावदेवी क्रिकेट संघ शिडून बीला जेव्हा धन्यवाद देऊ तेवढं कमी आहे. सर्व आमच्या संपूर्ण टीमची प्रचंड मेहनत आणि त्या टीमचे आधारस्तंभ कोण आहेत तर मच्छिंद्र शेठ विष्णू पाटील आपण पाहतोय. चेतन विष्णू पाटील असतील. हा फटका चांगला आहे. कव्हरच्या वरून पाठवलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये वेगाने आलेत. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाईल. अरविंद सरांचा इशारा येतोय चौकार. राजू काटे कंपनीने 2 सामने जिंकले. त्यानंतर तिसगाव म्हणजे तिसगाव आणि नारिवलीमध्ये तुम्हाला सुपर 6 ची पहिली मॅच उद्या पाहायला मिळेल. त्यानंतर काटेई संघ कालच्या दिवसात 2 सामने जिंकले. त्यांच्या विरोधात कोण खेळ हे निश्चित झालं नाहीये. त्यांच्या विरोधात मोहिली किंवा मोठी देसाई यातून विजेता संघ त्यांच्यासोबत खेळ सुपर 6 मध्ये. फाईन लेगला क्षेत्ररक्षण चांगलं आहे. कौतुक करेल मी पप्पूचं. लेग बायचा इशारा आलाय. एमन मात्र स्ट्रॉंग अपील तुम्हाला पाहायला मिळतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. पप्पूचं कौतुक करावं तेवढं कमी. कारण थर्ड मॅन आणि फाईन लेग असं क्षेत्र आहे जिथून एकदा चेंडू निघाला तर थांबवणं कठीण असतं. 3 धावा मित्र म्हणून थांबवलेत, वाचवलेत. 14 धावा धापलको ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलुली 40 प्लसने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला या मॅच मध्ये. आणि प्रदीपने हाच उल्लेख केला मी टॉस जिंकला असता मी बॅटिंग घेतली असती. नाईट स्पर्धा खेळतोय. हा या टप्प्याचा बॉल होता. आता मात्र फाईन लेग. पुन्हा पप्पू आले होते. आउटफील्ड फास्ट आहे आणि काय घडलंय बघा. घाई करू नका, घाई करू नका, घाई करू नका प्लीज. बघा आमचे तेजस लगेच धावत गेले कारण त्यांना माहिती आहे 40 प्लसचे खेळाडू आहेत. कोणत्याही खेळाडूला दुखापत होऊ नये हाच प्रयत्न. बघा ऍक्शन रिप्ले बघूया आपण आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. पप्पू वेगाने गेले.
पाहायला लागून चेंडू चौकार आहे. धावा 18 झाल्यात. पाहायला लागून चेंडू पुन्हा गेला. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग. बघा किती अचूक लक्ष होतं त्यांचं. 18 धावा दापलकोते आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुम्ही पाहतात स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषक 2025 भव्य दिव्य आयोजन. पहिल्याच दिवशी तुम्ही पाहिले आपल्या सर्वांचे लाडके आमदार सुलभाताई गायकवाड यांना तुम्ही पाहिलं. त्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला आणि हा चेंडू बघा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाठवून दिलाय. सीमा रेषेच्या बाहेर शॉर्ट अप लेनची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. खराब बॉलवरती योग्य उत्तर. येतोय चौकार. बावीस धावा दापलकोते तुम्हाला पाहायला मिळते. आता धावा यायला सुरुवात झाली. या ओव्हरमध्ये 3 चौकार आले हेमंतच्या विरोधात. एक लेग बाईज आहे. 22 धावा दापलकोते तुम्हाला पाहायला मिळतात. माटाडी 40+ संघ सुद्धा तिथे दाखल झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. हा चांगला फटका आहे. क्षेत्रक्षेत्र डीप मध्ये एकदा वेगाने पूर्ण केले. विनोदचा कॉल आहे दुसऱ्या धावेचा. दुसरी धाव पूर्ण होईल का? 2 धावा वेगाने पूर्ण केल्या. त्याची येणं वाकणं उचलणं फेकणं 4 क्रिया कराव्या लागतात क्षेत्रक्षेत्राला. तोपर्यंत वेळ होता. 2 धावा मिळाल्या. धावा झाल्या 24. प्रथम बॅटिंग करत असताना गोलवली 40+ संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. नामवंत व्यक्तिमत्व स्वर्गीय रतन शेठ पाटील यांच्या नावाची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आज आपल्यामध्ये नाही आहेत, मात्र त्यांच्या आठवणी आपल्या सोबत आहेत आणि त्यांचा वारसा जपत असताना त्यांचे चिरंजीव, त्यानंतर सर्वच त्यांचे पाटील कुटुंबियांचा मी उल्लेख करेल. सर्व महिला वर्ग सुद्धा इथे उपस्थित होते. हा चेंडू थर्डमॅनच्या दिशेने थोडासा डायव्हर्ट झालाय. चेंडू आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. अठरा धावा आल्या, 2 षटकार, 1 लेग 22 म्हणजे 19 आणि धावा झाल्यात 28. 14.00 सरासरीने 28 धावा तुम्हाला धापल कधी पाहायला मिळत आहेत. चला सामना सुरू करायचा, जास्त वेळ घेऊ नका. ₹1,60,000 कॅश प्राइज तुम्हाला पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 षटकांतर ड्रिंक्स ब्रेक. 2 धावा मिळाल्या. धावा झाल्या 30. ज्यांनी या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केले त्यांची नावं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. मालिका वीरसाठी फ्रीज आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम बिल्डर्स, दिलीप बाळाराम पाटील आणि गजानन गोबा पाटील यांच्याकडनं तो फ्रीज आम्हाला उपलब्ध झालाय. 40+ खेळाडूंसाठी 24 संघांसाठी. मालिका वीरसाठी रेग्युलरसाठी बाईक तुम्ही पाहताय श्री उदय मारुती पावशे, उद्योजक शिलगावानी ॲडव्होकेट सुवर्णाताई उदय पावशे यांच्याकडनं मालिका वीरची बाईक तुम्हाला पाहायला मिळते. मिस फिल्डिंग थोडीशी झाली आहे. पायाचा वापर, फुटबॉलचा थोडासा प्रकार पाहायला मिळतोय. मात्र डीप पर्यंत जितू आलेत आणि तोपर्यंत बघायचंय 3 धावा इथे पूर्ण झाल्यात आणि बघायचं आता 4थी पूर्ण होईल का. 4 धावा पूर्ण झाल्यात. हे 40+ क्रिकेट आहे. 4 धावा सहज धावून घेतल्यात. 4 ने धावसंख्या पुढे सरकेल ती 34 वरती. अजूनही भरपूर मान्यवर आहेत ज्यांचा मी उल्लेख करेल ज्यावेळी 3 षटकांनंतर ड्रिंक्स ब्रेक होईल. 34 धावा झाल्यात. चला फास्ट घ्या. शाहू पाटील यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत. नाही आलेल्या पहिले बघा राजू काटे यांना चॉकलेट दिलाय. हीच तर ओळख आहे शाहू पाटील यांची. या माणसाने काय कमवलंय तर नक्कीच मैत्रीचं नातं आणि त्याचमुळे शाहूदादांची चर्चा असते. भावेश कोणत्याही गावात जावं त्यांना सन्मान आहे.
बघा भावेशला बघितल्यानंतर एक वेगळा आनंद. 34 धावा झालेल्या आहेत. चला फास्ट घ्या थोडंसं. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. मधू विकेट टेकर गोलंदाज आहे, म्हणजे विकेटच्या शोधात आहे, कव्हरच्या दिशेने खेळत आहे क्षेत्ररक्षक डीप मध्ये. जितू त्याच्याकडनं थोडीशी मिस फिल्डिंग झाली. 2 धावा इथे मिळाल्या. धावा झाल्या 36 धावांची भागीदारी नंदू आणि विनोद मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. कॅप्टन विनोदने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. त्याला माहिती आहे फ्लड लाईट मध्ये नाईट स्पर्धेमध्ये धावा चेस करायला बऱ्याच वेळा कठीण जातात, खास करून या खेळपट्टीवर. आझाद क्रीडांगण शिर्डून ऐतिहासिक क्रीडांगण आणि टेनिस बॉल क्रिकेटची पहिली स्पर्धा नेहमीच याच क्रीडांगणापासून सुरू होते. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले. लॉंगांच्या दिशेने खेळत आहे क्षेत्ररक्षक डीप मध्ये. एकदा पूर्ण आले. रनआउटची आता संधी आहे. मधू काय करतायत? विनोद भरपूर लांब होते. एक धाव तर मिळाली आणि पहिला धक्काही लागत असताना गोलोली 40+ संघाला 30. पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अलिबागच्या स्पर्धेमध्ये मालिकावीरची बाईक ज्यांना मिळाली होती. आणि जेव्हा जेव्हा मंचावरती येतात सर्वांच्या मुखामध्ये गोडवा असतो, कारण ऑलवेज चॉकलेट्स आणि मुखशुद्धी ते घेऊनच येतात. शाहूमामा पाटील आपले सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती आहे, मोहिली आणि मोठी देसाई टॉस साठी रिपोर्ट करा. म्हणजे शिडून गावामध्ये पहिली बायसिकल मला वाटतं शाहू पाटील घेऊन आलेत. नागझरीच्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण बाईक पाहिली होती. इथे मात्र डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. जिथून थोडासा वेळ घेत आहेत. 2 धावा मिळतील. 2 धावसंख्या पुढे सरकते ती 41. या उद्योजक अर्जुन शेठ मात्रे शेडून यांचे आगमन झालेले. दादांचे सहर्ष स्वागत सुस्वागत. तर ज्यांनी आम्हाला या स्पर्धेत विशेष सहकार्य केले त्यांची नावं तुमच्यापर्यंत पोहोचतो. दिलीप बहाराम पाटील आणि गजानन गोमा पाटील. शुभम बिल्डर्स 40+ साठी मालिकावीरसाठी फ्रीज त्यांनी आम्हाला पुरस्कृत केले. त्यानंतर या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ मचिंद्र शेठ विष्णू पाटील, चेतन विष्णू शेठ पाटील. त्यानंतर मालिकावीरसाठी रेग्युलरसाठी बाईक तुम्ही पाहता श्री उदय मारुती पावशे उद्योजक शिलगाव आणि आपल्या सर्वांच्या लाडके ॲडव्होकेट सुवर्ण उदय पावशे यांच्यानी मालिकावरची बाईक आम्हाला पुरस्कृत केली. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाजासाठी 40+ साठी कूलर आपण पाहतोय श्री अविनाश मात्रे उद्योजक वाकलन. उत्कृष्ट गोलंदाज 40+ साठी कूलर आपण पाहतोय हरीश भोईर साहेब वाकलनचे उद्योजक. त्यांच्याकडनं उत्कृष्ट फलंदाज रेग्युलरसाठी सायकल आपण पाहतोय श्री आकाश पाटील उद्योजक शिर्डून स्कायरा 11चे सर्वेसर्वा. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज रेग्युलरसाठी कूलर आहे श्री किशोर वरगडे यांच्याकडनं उद्योजक वेलूक. त्यानंतर श्री किशोर शेठ गायकवाड 30 गाव यांच्याकडनं लाईव्हची व्यवस्था आम्हाला करण्यात आलेली आहे सौजन्य. त्यानंतर विजय शेठ गायकवाड यांच्याकडनं पाण्याची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर संदीप शिवराम पाटील यांचे विशेष सहकारी या स्पर्धेत आपण बघतोय. सुभाष शांताराम पाटील, अर्जुन सदानंद मात्रे खंदे समर्थक. त्यानंतर पियुष पाटील पिण्याची पाण्याची व्यवस्था. मादुर्ग ॲडव्हेटर जयेंद्र प्रकाश काळन उद्योजक हेडोडने. कुमार केतन मनोज कोळी उद्योजक कलंबोली. अंकुश राघव पाटील, शिवदास धर्मा पाटील, मीनानाथ काळन हेडोडने पिण्याचे पाण्याचे जार आपण पाहतोय. गोपीनाथ पाटील माजी सरपंच शिर्डून. माननीय श्री सुधाकर सुंगाटे साहेब माजी खासदार लातूर लोकसभा. बीजी सिरके कंस्ट्रक्शन टेक्नॉलॉजीचे प्रॉपरेटर आणि जय औद्योगिक क्रिकेट 40+ संघ या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करू ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य केले आणि आमचे सर्व ग्रामस्थ शिर्डूनचे ज्यांचे या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य. वळूया मॅचच्या दिशेने. 41 वरती 1 अशी परिस्थिती या मॅच मध्ये आपण पाहतोय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. मोहिली 40+ आणि मुक्त डेव्हलपर्स मोठी देसाई 40+. 4 ओव्हरची ती मॅच असेल लक्षात घ्या. त्यातून विजेता संघ उद्या सुपर 6 मध्ये काटेरी संघावर खेळेल हे लक्षात असू द्या. मोठी देसाई आणि मोहिली. त्यामुळे ती मॅच खेळल्यानंतर तुम्हालाही घरी जाण्याची संधी असेल. हरो जिंको उद्या खेळायचे जिंकणाऱ्या संघाला. आणि खालचे 41 रन्स 41 धावा झाल्यात. मॅचला स्पीडअप करा. 4थं षटक घेऊन येतात गोलंदाजीसाठी प्रदीप म्हात्रे येत आहेत. 40+ क्रिकेट आपण बघतोय. खास करून
जय गावदेवी क्रिकेट संघ शिवडून बी आणि मच्छिंद्र पाटील यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू की ज्यांनी या रेग्युलर फॉर्मॅटमध्ये आपण 40+च्या 24 संघांना ही संधी दिली आहे. चांगलं क्रिकेट खेळा. आज प्रयत्न असतो मच्छिंद्र पाटील साहेबांचा. हा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर होता. पंच अरविंद म्हात्रे सरांचा इशारा येतोय. वाईट बॉल. भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा केली जे सरांनी. आज जरी ते पंचांच्या भूमिकेत असेल, पंच कोणाला नेमावं ज्याने क्रिकेट खेळलंय, ज्यांना क्रिकेटचा अनुभव आहे. दुसऱ्या बाजूला सचिन कडू फिरकीचे जादूगर रोहिंजन संघाटी आजही ते चांगलं क्रिकेट खेळतात आणि त्यानंतर मनोज पवार उत्तरश्री संघाटी चांगलं क्रिकेट खेळतात. हा चेंडू बघा व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये, मात्र पंच वाईटची खून करतायत. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर होता. हेच सांगत असताना एजे सर तुम्ही पाहतायत अजून एक अबांतरची धाव मिळेल. धावसंख्या 43. 43 धावा झाल्यात. गोलोली 40+ संघ सेकंडाची. तुला तुम्ही पाहतायत नंदू 21 वरती बॅटिंग करतोय, मात्र तो 9 सेकंडला आहेत. एक चांगला फलंदाज आहे नंदूने. चांगलं क्रिकेट 40+ साठी ते खेळलेले आहेत. कट करण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा वापर नाहीये जितूचा, त्यामुळे चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, त्यामुळे डॉट बॉल जिथे समाप्ती होईल. कमबॅक करत असताना प्रदीपला तुम्ही पाहतायत. मागच्या वर्षी आपण पाहिलं तर नारिवची जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेतील विश्वनाथ शेठ मस्कर यांची स्पर्धा, त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ होता देवीचा पाडा आणि मालिकावीरची बाईक प्रदीपला मिळाली होती. आणि यावर्षी हा संघ आय थिंक पहिल्याच मॅचमध्ये मला वाटतं पराभूत झाला काल की परवा. आय थिंक कट करण्याचा प्रयत्न होता. फुटवर्कचा वापर नाहीये, मात्र ऑप्शनच्या थोडासा बाहेर आहे हे पंच सांगतायत. हा वाईट बॉल आहे. एजे सरांचं कौतुक करेल, पडल्यानंतर थोडासा चेंडू बाहेर निघालाय आणि योग्य डिसिजन. हीच ओळख आहे एजे सरांची. मॅन फ्रॉम वडवली नेहमी चर्चेत असतात. एजी नक्कीच अरविंद म्हात्रे गलीमधनं क्षेत्ररक्षक आले. दिलीप थोडासा वेग घेत आहेत. एकदा पूर्ण आले. फिल्डिंग थोडीशी खराब आहे देवीचा पाडा 40+ टीमची आणि त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये होईल. 2 धावसंख्या पुढे सरकली ती 46. 46 धावा आपल्याला धावपळकावते पाहायला मिळत आहेत. 4थं षटक प्रगतीपथावर असताना 5 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या मॅच मध्ये मोठी देसाई संघ दीपकने जबरदस्त बॅटिंग केली. त्याचे पुतणेही चमकले ना, जितेश पाटील त्यांनी चांगला खेळ केलाय. जर्मन मोठी देसाई संघ सुद्धा सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकदा पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. थ्रो फेकी चांगली आहे. 2 धावा पूर्ण झाल्यात. प्रदीपला गरज होती का प्रश्न आता विचारला जाईल. 3 धावा मिळाल्यात. जिथे 2 होत्या तिथे 3 मिळाल्यात. फिल्डर राजू बात्रे थोडेसे नाराज आहेत. एक रन्स क्रिकेटमध्ये महत्वाचे आणि खास करून 40+ मध्ये, कारण कंपल्सरी चेसिंग 40+चा नियम आहे. 49 49 वरती धावसंख्या पोहोचली. जितू 5 वरती बॅटिंग करतोय. नंदू 21 वरती आहे. स्ट्राईक एंडला तर नंदूला तुम्ही पाहतायत. मटाडी संघ सुद्धा या स्पर्धेत खेळणार आहेत. इथे शरदचे प्रयत्न चांगले होते. चेंडू थोडासा पुढे पडलाय. 50 कंप्लीट. 50 धावा पूर्ण झाल्यात त्या गोलवली 40+ संघाच्या 4थ्याच ओव्हरमध्ये. 50 कंप्लीट 50 धावा. काल मटाडी संघ रेग्युलर संघ सुद्धा तुम्ही खेळताना पाहिलं. राज पाटीलचं अर्धशतक तुम्हाला काल पाहायला मिळालं होतं. वाडेगड टीमच्या विरुद्ध खास करून धावा चेस करत असताना. आणि मटाडी 40+ संघ सुद्धा आता खेळणार आहे. निहाल सुद्धा आलेत आपल्या 40+ संघाला, गावच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी त्यांचे हार्दिक स्वागत. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 to go. 50 धावा झाल्यात. कट करण्याचा प्रयत्न. जितू एक्झॅक्टली काय करते तर प्रत्येक बॉल पॉइंट कव्हरला कट करण्याचा, थर्डमॅनला खेळण्याचा प्रयत्न करताना हेच प्रदीपने हेरलंय. जरी प्रदीपने वाईट या ओव्हरमध्ये 3 वाईट टाकले असतील, मात्र धावा त्याने 9च दिलेत. 50 धावा झालेल्या 4थ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. मोठी देसाई 40+ विरुद्ध मोहिली 40+. पुन्हा त्या दिशेने खेळायचं होतं. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत. नवनाथ म्हात्रे तिथे चांगले गोलंदाज, चांगले क्षेत्ररक्षक आहेत. आणि सिंगल मिळाले. 4 षटकांचा खेळ संपलेला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा धापल कधी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मॅच लगेच सुरू करायची. वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करायचंय.
नवनाथ आलेत. 4 षटकांचा खेळ संपलेला. 51 धावा धपलकते आपल्या पाहायला मिळत आहेत. आज होळी आपण पाहतोय. होळीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. उद्या धुळवंदन. उद्या या स्पर्धेची शेवटची रात्र आहे, त्यामुळे उद्या यायला विसरू नका. आणि किशोर शेठ गायकवाड यांचा वाढदिवस 12 मार्चला होता. आणि उद्या चला 20 मिनिटं झालेले आहेत, लक्षात घ्या. निखिल म्हात्रे प्रस्तुत आई रागाई बीट्स लोकगीते व कुलगीतेंचा नजराना तुम्हाला उद्या पाहायला मिळेल. लाईव्ह ऑर्केस्ट्रा चिंचोळ्याचा पाडा. नवनाथ इष्टरक्षक काय करतायत, फाईनले काय करतायत. चेंडू बराच वेळ हवेत होता. झेलचा एकानेही प्रयत्न केला नाहीये. एकने धावसंख्या पुढे सरकते ती 52 वरती. कमबॅक चांगला झालाय. मागचं षटक प्रदीपचंही चांगलं होतं. झेलचा प्रयत्न केला का नाही हा प्रश्न जरूर विचारला जाईल. कॅचेस विन द मॅचेस. कारवान पाटील सुद्धा आपल्या व्यासपीठात उपस्थित आहेत. म्हटाडीचे एक लेजंड क्रिकेटर. आणि काय षटकार त्यांनी मारला होता चिकनगर टीमच्या विरुद्ध. आणि ती मॅच म्हटाडी संघाने जिंकली होती. अनुभव, भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा केली कारवान पाटील यांनी. हाही फटका चांगला आहे. क्षेत्रक्षक डीप मिड विकेट वरनं वेगाने आलेत. एकदा पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा इथे पूर्ण होतील. जितू खूप वेगाने धावत आहेत. धावा झाल्या 54. 54 लॉस ऑफ 1. एक गडी बाद 54. क्षेत्रक्षक डीप मध्ये हेमंत होते. हेमंत मात्र तुम्ही पाहतायत. मॉर्निंग क्रिकेट क्लब बादशाहसाठी सुद्धा सातत्याने खेळतात. राईट मोर द विकेट नवनाथ. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे आले. चेंडू उंच गेलाय. टायमिंग झालं नाहीये. प्रदीपचा जजमेंट चांगला आणि कॅप्टन प्रदीपने एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज नंदूची खेळी समाप्त. फराड्याने तुम्ही पाहतायत. आताच त्यांना बाईक सुद्धा मिळाली होती मंगरुळच्या स्पर्धेत. दोन्ही बाईक मंगरुळलाच मिळाल्यात. क्या बात आहे. नक्कीच ओके. टायमिंग 3 बॉल बाकी 3 मिनिटं अजूनही त्यांच्याकडे आहेत. विकेटही गेले आणि आता विश्वनाथ आलेत बॅटिंग करण्यासाठी. 54 धावा झाल्या. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. होम संघ मगाशी पराभूत झाला. शेड्यूल 40+. यावर्षी चांगला खेळ झाला होता. होम ग्राउंड मध्ये थोड्याशा धावा जास्त गोलंदाजाने खर्च केला. हा चेंडू मिडविकेटच्या दिशेने खेळतात. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 2 क्षेत्ररक्षक आलेत. हेमंत येत आहेत. चेंडू उचलतील, फेकी करतील. 2 धावा मिळत आहेत. तिसरीचा प्रयत्न सुरू होता. 2च मिळतील. शरद आहेत क्षेत्ररक्षक. एका गाजवलेल्या शरद सुद्धा आपण पाहिलं तर थोडेसे दुखापतग्रस्त असतात, त्यामुळे गोलंदाजी करत नाही. 56 धावा झालेत. आजही रेल्वे ग्राउंड मध्ये मला शरदचं मेडन षटक आढळतोय. रेल्वे ग्राउंड मध्ये मेडन षटक फेकणं इतकं सोपं नाहीये. 56 वरती 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विलास थोडेसे दुखापत आहेत. तेही 12व्या खेळाडूच्या भूमिकेत आहेत. नवनाथ राईट मोर द विकेट. कट करण्याचा प्रयत्न होता. विश्वनाथ एक्झॅक्टली काय करते तशी स्ट्राईक नाहीये. 40+ नियमानुसार बॉल सुटला तर नक्कीच तुम्ही धाव घेऊ शकता. कमबॅक चांगला झालाय. 3 षटकात भावेश आम्हाला सांगतात आय थिंक 41 रन्स होत्या. नंतर 15 धावा आल्यात 11 बॉल मध्ये. म्हणजे पलटवार केलाय लोटोआई क्रिकेट संघ देवीचा पाडा 40+ ने. मात्र शेवटचा बॉल शिल्लक आहे. बघायचं आता विश्वासची थोडीशी चर्चा करत असताना जितू मात्र बॅट्समॅनने वेळ जास्त घ्यायचा नाही. लक्षात घ्या फिल्डिंग करणाऱ्या टीमला सूचना नाहीये. कॅप्टन उपस्थित राहायचे. मोठी देसाई 40+ आणि मोहिली 40+. यानंतर टॉस होईल. 4 ओव्हरची मॅच. वाईड श्लॉंगांच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. 2 धावा तर पूर्ण झाल्यात. नाही तशी स्ट्राईक नाहीये. दोन्ही एंडनी तुम्हाला स्ट्राईक सोडावी लागेल. आणि पहिलं सत्र इथे समाप्त झालंय. 58 वरती 2 अशी परिस्थिती या मॅच मध्ये. गोलोली 40+ आणि 59 धावांचा पाठलाग करायचा देवीचा पाडा 40+ संघाला. आणि ज्यावेळी मॅच सुरू होईल आपल्यासोबत जोडले जातील मॅन फ्रॉम भालगाव भागेश म्हात्रे यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. मात्र तत्पूर्वी टॉस करूया आपण. सामना असेल तो मोठी देसाई 40+ आणि मोहिली 40+. दोन्ही कॅप्टन या टॉस करून घ्यायचे लगेचच. ती मॅच 4 ओव्हरची असेल.
तरी मगाशी सूचना केली. ज्ञानेश्वर देवकर येत आहेत. चला मोहिलीचे कॅप्टन आपले थोडंसं स्पीडअप करा. जोडले जातील करंकाण अर्जुन मात्र यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला ज्ञानेश्वर देवकर मुक्ता डेव्हलपर्स मोठी देसाई 40+ आणि दुसऱ्या बाजूला मोहिली 40+, अशी 4 ओव्हरची मॅच. एका बाजूला ज्ञानेश्वर, एका बाजूला संतोष शिंगोळे सरांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. बघा शाहू पाटील तुम्ही बघू शकाल आणि त्यांचे बंधुराज त्यांच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. चला मोहिलीचं कॅप्टन तुम्हाला यायचं लवकरात लवकर टॉस साठी. मोहिलीचं कॅप्टन दोन्ही कॅप्टन येत आहेत. संतोषजी शिंगोले आणि त्याचबरोबर ज्ञानेश्वरजी देवकर, अर्थातच मोहिली विरुद्ध मोठी देसाई. अर्जुनजी मात्रे दादांच्या सोबत आपण टॉस करतोय. कॉल असेल मोठी देसाईचा कॅप्टन ज्ञानेश्वर यांचा. टेल्स इज द कॉल अँड इट इज हेड. सो टॉस जिंकलाय तो मोहिलीचा कॅप्टनने. अर्जुन दादा मात्रे यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. पुन्हा आपण स्थानापन्न व्हा. टॉस जिंकलाय. टॉस जिंकलेला आहे. डिसिजन काय? बॅटिंग असं ऑलरेडी ठरवून आला होता. बिकॉज बऱ्याच वेळेला आपण पाहतो की टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतली जाते, पण तुम्ही बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. हो, आम्ही बॅटिंग घेणार आहे आणि 5 ओव्हरला 60 पर्यंत 4 ओव्हरला 45-50 पर्यंत स्कोर करण्याचा प्रयत्न करणार आहे. फार लवकर तुमची उपस्थिती आम्हाला पाहायला मिळेल आणि मी बऱ्याचशा स्पर्धांमध्ये पाहतो तुम्ही जरी बनेली टिटवाला विभागामध्ये राहत असले तरी डोंबिवलीमधल्या स्पर्धांना वेळेवरती तुम्ही उपस्थित राहता. टाइमचं पंक्च्युअल आहात, त्याबद्दल काय म्हणाल? नाही, आम्ही स्पर्धा म्हटलं की टायमावर गेलं पाहिजे. आम्ही पहिल्यापासून ठरवलेलं आहे. आम्ही प्रत्येक वेळेला मॅचच्या अगोदरच येतो. स्पर्धा सुरू होण्याच्या पूर्वीच आम्ही पोहोचतोच. आज या शिवडूनच्या आझाद मैदानावरती स्वर्गीय रतनशेठ पाटील स्मृती चषक खेळण्यासाठी आलेलात. कसं वाटतं या स्पर्धेचं आयोजन, संपूर्ण ही स्पर्धा पाहून इथे खेळण्यासाठी फार उत्सुक तुम्ही दिसताय, काय म्हणाल त्याबद्दल? नक्कीच, मागच्या वर्षी सुद्धा आम्ही या मैदानावर खेळलो होतो आणि एक छानपैकी यांचं आयोजन असतो. जेवढ्या दिवस त्यांचं क्रिकेट असतो तेवढ्या दिवस एकदम चांगल्या प्रकारचे इथे व्यवस्था आणि चांगल्या प्रकारचं नियोजन असते आणि चांगले नियोजन केल्याबद्दल त्या आयोजन कमिटीच्या आमच्या संघातर्फे एक अभिनंदन. आणि त्याचबरोबर तुम्हालाही शुभेच्छा. टॉस जिंकलाय तो मोहिलीच्या कॅप्टनने आणि ते करणार आहेत मोठी देसाईच्या विरुद्ध बॅटिंग. नेक्स्ट मॅच मध्ये जो असेल द्वितीय फेरीमधील सामना 4 ओव्हरचा. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स, जिथे आपण वळणार आहोत या मॅच कडे. एका बाजूला देवीचा पाडा आणि दुसऱ्या बाजूला टीम तुम्हाला पाहायला मिळते ती गोळवली. चेसला सुरुवात होईल देवीचा पाडाच्या आणि ऐकत आपण नामवंत समालोचक श्री मलंगड भालगावचे बागेशजी मात्रे सर यांना. थँक्यू. थँक्यू सो मच करणजी काळन सर, थँक्यू सो मच नितीन काळन सर आणि थँक्यू सो मच विशाल पाटील सर. कलेची देवता सरस्वती, बुद्धीचे दैवत गणपती आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. प्रथमतः होळी या शुभदिनी या स्पर्धेचा हा सुंदर 5व्या दिवस रात्रीचा हा क्रीडा महोत्सव मित्रांनो तुम्ही अनुभवत आहात. सर्वांना खरं तर होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. उद्या धुळीवंदन आहे. निश्चय ज्या आपल्या मनामध्ये असतात, ज्या संकोच असणाऱ्या गोष्टी असतात, त्या संकोच असणाऱ्या गोष्टींना दहन करून दुसऱ्या दिवशी येणारी सुंदर सकाळ या आपल्या आयुष्याच्या प्रफुल्लित प्रवासाला सुरुवात करू. यासाठी होळी देवताकडे आपण मागणं मागत असतो की माझ्या ज्या आशा अपेक्षा आहेत, ज्या आकांक्षा आहेत, त्या आकांक्षा दुसऱ्या दिवसामध्ये पूर्ण होऊ द्यात आणि जे दहन करायचं आहे, जे दुःख आणि दारिद्र्य मला नको आहे, ते दारिद्र्य दहन करून मला एक आयुष्याच्या नव्या सुरुवातीला तू प्रवास करण्यासाठी योग्य मार्ग दाखव. त्यासाठी होळीच्या शुभदिनी आपण दर्शन घेत असतो आणि आजच्या 5व्या रात्रीमधला खरं तर हा सुंदर प्रवास तुम्ही करत आहात. ही दुसरी मॅच तुम्ही अनुभवत आहात. गोळवली आणि त्यांच्या विरोधात देवीचा पाडा. बॅटिंग करत असताना टार्गेट सेट झालेलं आहे. टार्गेट आपण बघत आहात 59 धावसंख्येचं आणि त्या टार्गेटला चेस करण्यासाठी झाली आहे सुरुवात. पहिलाच बॉल
व्हेरी फर्स्ट बॉल लेंथ होता, समोर टॅप केलाय, बॅकफुटला जाऊन पंच करायचं होतं, परंतु व्यवस्थित बॅटवरती न आल्या कारणाने 59 धावसंख्येच्या चेसला सुरुवात करत असताना पहिल्याच बॉलवरती आपल्याला पाहायला मिळते सिंगल. जितू आणि प्रदीप ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यांना रोखण्यासाठी पहिलं षटक मंगेशाच्या हातामध्ये, पॉवर प्लेचं जे पहिलं षटक तो आपल्या खांद्यावरती रिस्पॉन्सिबिलिटीने फेकतोय. सेकंड बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी गती होती, स्वतःचा फॉलो थ्रू सोडला गेला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न पण तो मिस झालाय, थोडासा खरं तर मिस झाला. समोर स्टंप होते परंतु फॉलो थ्रू सोडून जात असताना बॉलला त्याने फील्ड केलं गेलं. या बॉलवरती मिळतात धावा, 2 धावा झाल्यात सध्या तरी स्कोरवरती 3. या मॅचमध्ये 59 धावसंख्येचं लक्ष मनामध्ये बाळगत असताना ना पार्टनरशिप खूप महत्त्वाची असेल या मॅचमध्ये, कारण 59 धावसंख्येचं एक विनिंग टोटल आहे आणि डिफेंड करण्यासाठी सुद्धा टोटल चांगलं आहे. ओव्हर द विकेटने लॉफ करायचं होतं परंतु डीपमध्ये फिल्डर आहेत, व्ही शेपमध्ये, डीपमध्ये लॉंग ऑफ मिसफील्ड झाली, पायांना आदळून हा बॉल थोडासा पुढे जात होता, तरी त्या फिल्डरने लगेच इशारा दिला गेला की हरकत नाही आहे, मिस्टेक जरूर झाली, रिकवर करू. ती चुकी रिकवर केली, पुन्हा एकदा 2 धावा मिळतात, धावा झाल्यात 5, बॉल समाप्त झाल्यात 3. 59 धावसंख्येचा जर तुम्हाला बचाव करायचा असेल ना तर स्पेशली पॉवर प्लेच्या षटकामध्ये जेव्हा जेव्हा डीपमध्ये बॉल जाईल ना तेव्हा तुम्हाला एफर्ट्स हे लावायचेच आहेत. त्याच्यामुळे आता इथं फिल्डिंग चांगली करावी लागेल. लेन बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न चाललाय, बॉल बाउंड्रीलाईनच्या दिशेने, खुळं क्षेत्र, पॉवर प्लेचा योग्य वापर करत असताना बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर, प्रदीपच्या बॅटमधला हा पहिला 4. आणि कोकण पट्ट्यामध्ये तुम्हाला शंका सुरू पाहायला मिळेल, जो वेगळ्या पोशाखामध्ये असतो आणि शिमग्याच्या सणाला आपल्याकडे क्वचितच ते पाहायला मिळतं. परंतु जर कोकण पट्टा तुम्ही रत्नागिरी, दापोली, खेड या ठिकाणी जर गेलात ना तर गावोगावी असे शंकासूर तुम्हाला उद्या फिरताना पाहायला मिळतील. लो फुल टॉस रणनीती चांगली होती की याच्या अगोदर लेन बॉलवरती मोठा फटका आलाय, त्याच्यामुळे पेस व्हेरिएशन टप्प्यामध्ये थोडीशी विविधता होती, थोडा पुढे टाकण्यात आला बॉल, यॉर्कर बॉल टाकण्यात आला गोलंदाज मंगेशच्या माध्यमातून आणि तिथनं सिंगल एकवटली. हा ॲक्शन रिप्ले तुम्ही पहा, क्विक ॲक्शन रिप्ले लगेच तुमच्या समोर. मॉडर्न टेनिस क्रिकेट अर्थातच MTCच्या माध्यमातून सध्या तरी सूरज हँडल करतात ऑपरेटिंग, तुम्हाला चांगली ऑपरेटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. शेवटचा बॉल ताकदीचा वापर, ऑन साइडला स्विंग खूप सुंदर आहे, फिल्डर होते परंतु त्याच्या डोक्यावरून बॉल जात असताना वाईड इज लॉंग ऑन, बॉर्डर लाईनच्या बाहेर. इट इज अ कडक. देवीचा पाडा 40+ सध्या तरी बॅटिंग करतोय, परंतु जितूकडे जर तुम्ही पाहिलं ना तर उंबारलीच्या सचिन भोईरची तुम्हाला आठवण होईल, कारण तशीच फुल्ली ते केसांची बांधत असतात. रतनबुवा पाटील स्मृती षटकामध्ये त्याचा काय खेळ राहिला होता, परंतु आता सध्या तरी देवीचा पाडा 40+ला 59 धावसंख्येचा पाठला करायचा आहे. मग बॅटिंग ही पॉवर प्लेच्या स्पेशली षटकामध्ये चांगली झाली पाहिजे, त्याच गोष्टीचा विचार विनिमय केला. प्रदीपच्या बॅटमधून आतापर्यंत इंडिव्हिज्युअल 9 आल्यात, षटकाराच्या साह्याने 2 चेंडू फेस करत असताना 7 धावा टीमच्या टोटलमध्ये खरं तर पुढे वाढवत असताना जितू आणि एकंदरीत टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 16. नुकतंच संगीत तुम्ही ऐकलं, खरं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नव्हे तर भारताच्या बाहेरही ज्याचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला. आगरी समाजाचे भूमिपुत्र जेव्हा जेव्हा कलेच्या माध्यमातून पुढे आले ना तेव्हा आगरी समाजाचं नाव त्यांनी वाढवला गेला. मग संगीत क्षेत्रामध्ये परमेश माळी हाकेच्या अंतरावरती असणारं गाव हेतूटणे, त्या गावाला तो बिलॉंग करतो. अनेक सारे आवाज खरं तर महिला गायकांची सुद्धा तुम्हाला आगरी समाजाची पाहायला मिळाली. जर तुम्ही स्वप्ना पाटीलला बघितलं, सोनाली भोईरला बघितलं आणि काश्मीरमध्ये सुद्धा आपल्याला लाईव्ह ऑर्केस्ट्रा पाहायला मिळाला सनी संते यांचा, परंतु परमेश माळी यांच्या शुभवाणीतून ते संगीत तुम्हाला DJ मास्टरने ऐकवलं. दुसऱ्या ओव्हरला आता सुरुवात होईल. नंदू आलाय ओव्हर नंबर 2मध्ये, धावा 16 जास्त खर्च केलात. सध्या बॉलिंगमध्ये जसं परिवर्तन केलं तसे MTCचे ऑपरेटर सुद्धा आता परिवर्तन करतायत. पहिलाच बॉल ऑन साइडला फिल्डरच्या हातामध्ये जरूर आला होता, स्क्वेअर लेगला अगदी उभा होता फिल्डर, दुसऱ्यांदा संधी होती पण तो स्टंपवरती लावू शकला नाही बॉलर आणि त्या कारणास्तव इथनं सिंगल होती कंप्लीट. पण कधी कधी जे हाफ चान्सेस असतात ना त्या फुल कन्वर्ट करण्यासाठी तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी असते, ती विदिन अ सेकंड तुम्हाला कंप्लीट करायची असते. आता मी तर म्हणेन ही दुसरी अपॉर्च्युनिटी होती,
फिल्डरकडनं चुकी झाली. खरं तर चुकी म्हणू शकत नाही, कारण सर्कलच्या आतमध्ये जे फिल्डर असतात ना त्यांच्याकडे बॉल खूप क्विक येत असतो, त्याच्यामुळे कधी कधी त्यांच्याकडे त्या मिस्टेक्स होत असतात. पण तू ती चुकी झाल्यानंतर कव्हर केली होती. गोलंदाज नंदूच्या हातामध्ये तो बॉल न आल्या कारणाने तिथनं बनते सिंगलने टीमची धावसंख्या 17. ओव्हर द विकेट, लोवर फुल टॉस. माहिती आहे की आक्रमक आहे फलंदाज जितू. शेवटच्या बॉलवरती मंगेशचा षटकार त्याच्या बॅटमधून आला होता. ताकद जरूर तो लावतोय, परंतु या ठिकाणी नंदूने स्वतःचा माइंड शार्पली चालवला गेला, कारण गती तुमचा बचाव करत असते, परंतु त्या गतीमध्ये जर विविधता असेल ना तर ते आणखीन सोने पे सुहागा असतं. तेच केलं लोवर फुल टॉस बॉल आणि इथनं बीट करत असताना जितूला. बॅकफुटला गेले, स्ट्रोकसाठी जागा बनवली, पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, पण तू फिल्डर आहेत त्या ठिकाणी पायाच्या साहाय्याने अडवलाय बॉल. 2 धावा तर जरूर कंप्लीट झाल्या, तिसरीसाठी परतणार नाही, कारण सध्या तरी बिनगडी बाद चांगली टोटल उभारतोय. 59 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठला करायचा आणि स्पेशली ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 16 धावा आल्या ना, मग दुसऱ्या षटकामध्ये 10 आल्या तरी हरकत नाहीयेत. याच गोष्टीचा माइंड कॅल्क्युलेशन असेल कदाचित या 2 खेळाडूंचा, पण तो आतापर्यंत 3 चेंडू फेकत असताना धावा आल्या 3. ओ द विकेट. नंदूचा हा बॉल चांगला राहिला, टप्पा पडला, पण तो ऑफस्टंपच्या बाहेर आहे. अंपायर्स तेच सांगतायत की इट्स वाईड बॉल. इथनं मिळेल सिंगलने टीमची टोटल आता पुढे वाढेल 20 या आकड्यावरती. पण क्रिकेट म्हटलं गेलं ना तर तुमच्या माइंडमध्ये धावा या कॅल्क्युलेटिंग चालणं गरजेचंच असतात. त्याच्यामुळे आता बॉलरलाही विचार करावा लागेल की कॅल्क्युलेशन पहिल्या ओव्हरमध्ये वाढलंय ते कुठेतरी कमी करायला हवं. जितूसाठी हा बॉल गॅपमध्ये परफेक्टली, फिल्डरचे हात पुढे आले, परंतु त्याच्या हाताच्या अगदी जवळून ज्याप्रमाणे एखाद्या सुईमधनं आपण धागा ओवतो तशा प्रकारे गॅपमध्ये बॉल चाललाय स्वीपर कव्हर बॉर्डर लाईनच्या बाहेर. जितूचा चौकार. हा ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून MTC तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बॅकफुटला जात असताना बॉलची मिरिट परफेक्टली ओळखली गेली आणि त्याच्यानंतर चौकार आलाय. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, याच्या अगोदर स्वीपर कव्हर, परंतु आता ऑनराईचा फटका. टीपमध्ये मिडविकेट फिल्डर दुसरीचा प्रयत्न करतायत जरूर, परंतु ग्राउंडिंग स्ट्रोक होता, थोडासा संत जात होता, त्याचाच फायदा उचलला दोन्ही बॅट्समनने. एका बाजूला प्रदीपचं कॉन्ट्रीब्युशन चांगलं राहिलं, दुसऱ्या बाजूला जितूची कॉलिंग चांगली. मिळतात धावा 2. आतापर्यंत बॉल फेकल्यात 5, धावा खर्च केल्या 10. टीमची धावसंख्या 26 या आकड्यावरती. 40+ देवीचा पाडा जिथे बनवायचे त्यांना 59 धावा. शेवटचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, टप्पा पडला आणि टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये वेगाने गेला, कारण हा बॉल वेगाने टाकला होता. ऑलआउट 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनगडी बाद 26 जिथे बॅटिंग करतोय संघ देवीचा पाडा 40+. मात्रे यांचा उद्या लाईव्ह ऑर्केस्ट्रा आहे आई रागाई बीट्स. खरं तर त्याही ऑर्केस्ट्राचा सुंदर तुम्हाला रंगमंच या ठिकाणी पाहायला मिळेल. मंच म्हटलं गेलं ना तर कलाकार, आणि त्या कलाकारीला आपण पुढे नेण्यासाठी स्वतः कलाकार कसे आहोत ती गोष्ट सिद्धता करण्यासाठी कलाकारांसाठी मंच असतो. आता उद्याच्या दिवसातला हा मंच खरं तर प्रफुल्लित होईल. आणि आपण असं म्हणतो ना की जर आपला माइंड डायव्हर्ट असेल, म्हणजेच आपल्या मनामध्ये अनेक साऱ्या गोष्टीचा संकोच असेल ना, तर मित्रांनो आपल्याला सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं ते म्हणजे संगीत ऐकणं. त्याच्यामुळे संगीतांच्या भावांमध्ये आपण भरपूर वेळा विलीन झालेलो आहोत. किशोर कुमार, त्यानंतर अलका याज्ञिक, अनुराधा पौडवाल यांनाही तुम्ही बघितलं, त्यांचे संगीत आहेत. मग त्याच्यामध्ये किशोर कुमार यांचे संगीत जे 90sचे आहेत ते आपण ऐकतो जेव्हा ना, तेव्हा एक मनाला वेगळी अनुभूती मिळते. आणि तेव्हाचे संगीत वेगळे होते, आताचे संगीत वेगळे. तेव्हा तुम्ही अनेक साऱ्या जुन्या संगीतांना प्रेम दिलं, परंतु आता संगीत येतात तांबडी चांबडी, त्याच्यातला अर्थ तुम्हाला जरूर समजत नसेल. परंतु जसा मॉडर्न होत चाललाय तशा आपल्या काहीशा आपण म्हणतो ना की काहीशा आपल्या ही फॅशन वाढत चालल्यात. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. ऑन साईडला
अटॅक केलाय, टार्गेट केला गेलाय ते म्हणजेच विनयला, आणि बॉल चाललाय बॉर्डरलाईनच्या बाहेर. पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत काय पोहोचतोय ते पाहायचं आहे. तर पंचांनाही भ्रम आहे. सो आपण चेक करूयात moderntenniscricket.in कडे जाऊयात आणि पाहूयात की या बॉलवरती षटकार आहे की चौकार. परंतु जे घडलंय ते चांगलं. देवीचा पाडा 40+ या टीमच्या बाजूने. प्रदीप आला स्ट्रायकर एंडवरती, ज्या प्रदीपच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला आणि या बॉलवरती आलाय चौकार. अर्थातच 4 धावेने टीमची टोटल 30 या आकड्यावरती. थँक्यू. बॉल टप्पा पडला आणि बॉर्डरलाईनच्या बाहेर गेलाय. टेक्निकल टीमला ते दिसलं. थोडासा पुढे आला, फोर्सफुल या स्ट्रोक. डीपमध्ये फिल्डर जरूर आहेत. दुसरा टप्पा घेतला, फिल्डरने उचलला गेला बॉल. कॉलिंग केली गेली, चांगली कॉलिंग होती विनयची. थोडासा दबावही टाकण्याचा प्रयत्न केला प्रदीपवरती. प्रदीप वळत होता दुसरी धाव घेण्यासाठी, परंतु एक आरोळी होती. थोडासा दबाव टाकला गेला. प्रदीपला ही माहिती आहे की आता विकेट गमावून फायदा नाही आहे, कारण आतापर्यंतच्या टोटलमध्ये जे आपली पार्टनरशिप आहे ना, ती पार्टनरशिप 30 धावसंख्येची आहे. जर सध्या तरी टीमच्या टोटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात धावा 31, परंतु जी पार्टनरशिप आहे ती पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 30 धावसंख्येची. धावा झाल्यात 31, 59 धावसंख्येचं टार्गेट. तर मी तर म्हणेन जर आता या षटकामध्ये जर कमबॅक झाला ना, आपण मागच्या षटकामध्ये कमबॅकच होताना बघितला, कारण 10 धावसंख्या खर्च केल्या. त्यामध्येच गोलंदाज आपण जर बघितलं तर नंदूने, परंतु विनयच्या या षटकामध्ये जर 10 पेक्षा कमी धावा खर्च झाल्या ना, तर शेवटच्या 2 ओव्हरमध्ये डिफेंड करण्यासाठी एक चांगला आकडा उडेल. ते म्हणजे टीम गोळवली समोर. ओव्हर द विकेटले लेंथ बॉल, गॅपमध्ये बॉल जरूर टाकला गेला, परंतु स्वीपर कव्हरला फिल्डर थोडेसे जरूर डायव्हर्ट होते, जागेवरती थांबले. पायांची मुवमेंट थोडीशी वेगळी होती, कारण ही मॅच आहे ना दोन्ही टीमसाठी खरं तर इम्पॉर्टन्ट ठरणारे आहे. कारण नॉकआउट मॅचमध्ये तुम्ही 24 संघांचा समावेश बघितला आणि त्या 24 संघांना खरं तर एकत्रित बोलून या स्पर्धेमध्ये एक वेगळा स्वरूप दिलं गेलं आहे. तब्बल तुम्ही 32 रेग्युलर संघ बघितले, परंतु या दोन्ही टीममध्ये ही अस्तित्वाची लढाई सुरू आहे, ती म्हणजेच जय आणि विजयामध्ये. 15 बॉल अजूनही 26ची गरज. ऑफ द विकेट. यावेळेला स्ट्रोकमध्ये जरूर एक्झिक्यूट चांगलं गेलं होतं, एक्झिक्युशन चांगलं होतं, परंतु दुसरीचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंगवरती फेकी चुकीच्या एंडला केली. पण जेव्हा जेव्हा डीपमध्ये बॉल जातो, जेव्हा जेव्हा डीपचे फिल्डर असतात ना, तेव्हा सगळ्यात आधी बॉल फील्ड केल्यानंतर तुमच्या माइंडमध्ये हे असलं पाहिजे की कोणत्या एंडला फलंदाज डेंजर आहे, म्हणजे डेंजर एंडला कोणता फलंदाज आहे, त्या अनुमानाने तुम्हाला फेकी करायची असते. परंतु इथे नॉन स्ट्रायकिंगवरती फेकी केली, तिथने मिळाला धावा 2-14 अजूनही बनवायचे 24 आणि या ओव्हरमधले अजूनही चेंडू शिल्लक आहेत 2. पुढे टाकण्यात आला बॉल, सुंदर फटका. बघितला गेला फील्डची पोझिशन आणि त्यानंतर मिरिटमध्ये खेळत असताना स्क्वेअर कटचा सुंदर फटका बॉलला पाठवलाय बॉर्डरलाईनच्या बाहेर. चौकार. तुमचा खरं तर स्वभावावरून असे, ज्याने आमच्यासाठी खरं तर फालुदा या ठिकाणी प्रोव्हाइड केलात. खरं तर राजा दादा आहेत, जरूर चर्चा आपण करू. पण तुम्ही काय कमवलंय ना, याचं जर ज्वलंत उदाहरण तुम्हाला बघायचं असेल ना, तर ते एकच सांगून जातं. तुमच्या जर दारापुढे जर तुमच्या पायरींवरती चपलीचा थर असेल ना, तर तेव्हा तुम्ही समजून जा की तुम्ही मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. पण स्थान असतात, त्या कोणत्या स्थानावरती आपण आहोत त्यालाही खरं तर आपण पुजायचं असं. कारण जर एखादा साप, एखादा नाग जर तुम्हाला शंकराच्या पिंडीवरती दिसला ना, तर तुम्ही त्याला दूध चारता, परंतु तोच जर घराच्या छपरावरती तुम्हाला पाहायला मिळाला ना, तर त्याला दांड्याने मारता. तुम्ही कोणत्या स्थानावरती आहात या गोष्टीकडे बघून लोक तुमची पूजा करत असतात. आणि खरं तर दान धर्म करायला कोणती जात लागत नाही. आता राजादादा आहेत, प्रत्येक गाणं वाजल्यानंतर खरं तर ते डान्सच्या माध्यमातून मनोरंजन करत असतात, परंतु त्यांच्या मनामध्ये ही गोष्ट आली की आताच्या सध्या तरी मॉडर्न युगामध्ये 10 रुपयाचा कोण फुकटमध्ये वडापावही चालत नाही, परंतु त्याने आमच्यासाठी 2 फालुदे आणलेत, ते कदाचित 40 या 50 रुपयाच्या कॉस्टचे आहेत. त्याच्यामुळे त्यांचे आपण धन्यवाद व्यक्त करूयात. थँक्यू सो मच राजा दादा. हे इक्वेशन तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती 12 अजून 19 हवेत. 2 षटक तब्बल 10 मिनिटांमध्ये पूर्ण केले होते, म्हणजेच 15 मिनिटांचा 3 षटकांचा जो अवधी होता तो अवधी खरं तर गोळवली संघाने पूर्ण केलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही तुमचा आभार व्यक्त करतोय. डोळ्यासमोर सुंदर फटाका,
त्यांच्याच बाजूला सुंदर वसलेल्या बिल्डिंग्स तुम्हाला पाहायला मिळतात आणि सुंदर आमचा हा कॉम्बॉक्स, ज्या कॉम्बॉक्समध्ये तुम्हाला खरं तर हे फालुदे पाहायला मिळतात. पहा तुम्हाला दाखवतो. थँक्यू सो मच. कारण ही दिलदारी ना प्रत्येकामध्ये असली पाहिजे. तुमच्याकडे पैसा किती आहे त्याला कधी कधी महत्त्व नसतं, तुमच्याकडे माणुसकी किती त्याला महत्त्व. कारण रात्री उमललेल्या फुलांनाही माहीत नसतं की सकाळी स्मशानात पडायचं की मंदिरात. त्याच्यामुळे माणुसकी जपा, माणुसकी ठेवा, स्वतः हसा आणि दुसऱ्यालाही हसवा. 59 धावसंख्येचं टार्गेट आतापर्यंत बनलेलं आहे 40. 12मध्ये अजूनही बनवायचे आहेत 19. 9.50च्या सरासरीनं आता या धावा बनवायच्यात आणि दुसऱ्या बाजूला रोकायच्यात. परेश गायकर जे गोळवलीचे आहेत चकडे प्रेमी, ते सध्या तरी या मॅचचा आनंद घेतात. त्यांच्याकडनं गोळवली संघ जर या मॅचमध्ये जिंकला तर त्यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक जीपे केलं जाईल संघ गोळवलीला. परंतु आता सध्या तरी सिच्युएशन क्रिटिकल आहे. सिच्युएशन आहे ती आउट ऑफ कंट्रोल झाली. अंडर कंट्रोल करण्यासाठी ना आता मंगेशचं जे षटक 16 धावसंख्येचं राहिलं होतं ना, त्या षटकामध्ये त्यांनी जास्त धावा खर्च केल्या होत्या. परंतु आता या षटकामध्ये गरज आहे ती म्हणजेच धावा कंट्रोल करण्याची. कारण आता इथनं जर सामना वळवायचा असेल तर 4थं षटक निर्णायक. या षटकामध्ये जर धावा कंट्रोल झाल्या तर कदाचित हा सामना त्यांच्या पक्षामध्ये राहील. परंतु जर कंट्रोल झाल्या नाहीत तर हा दबाव वाढत जाईल, तो म्हणजे संघ गोळीवलीवरती. काय घडेल काय बिघडेल 12 चेंडू नक्कीच तुम्हाला सांगून जातील. जिथे रोकायच्या धावा 19 आणि ओव्हर नंबर 4 मध्ये आला मंगेश. समोर जितू. चांगल्या स्ट्रोकचं सिलेक्शन करायचं होतं परंतु कडा इथनं केलाय कमबॅक. 16 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये खर्च केला, परंतु 4थ्या ओव्हरमध्ये रिस्पॉन्सिबिलिटी खांद्यावरती असताना रिस्पॉन्सिबल मंगेश तुम्हाला पाहायला मिळाला. बॅटची कडा, जीत होईल बाद, लागणारा झटका पहिला. अनुसरून हे संगीत आलं. पैसा खूप काही शिकून जातो. तुमच्याकडे भरलेला खिसा असेल तर तुमच्याकडे मित्र किती असतील त्याचा हिशोब लावू शकत नाही. परंतु मित्रांनो कधीतरी खिसा तुमचा खाली ठेवा, म्हणजेच आजूबाजूला तुम्हाला समजेल की तुमचे किती मित्र तुमच्या सोबत राहतात. पैसा सगळं काय सांगून जातं. आणि असं म्हटलं जातं की पैशाने वस्तू नाही तर पैशाने प्रेमी खरेदी करता येतं. सोमनाथजी जोशी यांच्याकडनं पारितोषिक. देवीचा पाडा 40+ संघ हा जर जिंकला तर त्यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. 11मध्ये अजून 19 हवेत. भागीदारी फोडली आहे आणि आता क्रमांक 3 वरती आलाय राजू मात्रे. राजूसाठी हा बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न, लेंथवरती बॉल होता. टप्पा पडल्यानंतर जरूर मिडल स्टंपवरून ट्रॅव्हल झाला, जिथे राजू मात्रेला पहिल्याच बॉलवरती सांगितलं गेलं की पिक्चर अबे बाकी है मेरे दोस्त. 16 धावा खर्च केल्या होत्या. माहिती आहे की टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू पॉवर प्लेचं षटक सुरू असल्या कारणाने 2 फिल्डर बाहेर आहेत, त्याच्यामुळे ती ॲडव्हान्टेज असणारी बॅटिंग जरूर समोरचा संघ करेल. परंतु जेव्हा दबाव असतो आणि दबावामधनं एखादा गोलंदाज सारतो ना त्यालाच म्हटलं जातं संकटमोचक. आणि तेच सध्या तरी करतोय मंगेश संकटमोचकाची भूमिका. कारण मंगेश मात्र क्रमांक 3 वरती विस्फोटक फलंदाज. त्याच्यासमोर पहिला चेंडू डॉट फेकलाय. लो फुलटॉस बॉल ऑन साईडला चाललाय. डीपमध्ये फिल्डर जरूर 2-2 आहेत. एक फिल्डर वळला, त्या ठिकाणी मिड विकेटला सुंदर फिल्डिंग झाली. दुसरी धाव वेगाने कंप्लीट केली गेली कारण तेवढासा वेळ होता. आणि या 2 धावेने टीमची टोटल आता पुढे जाईल 42 आणि टार्गेट राहील आता 17 धावसंख्येचं. 9 चेंडू 17. कोणावरती असेल आता खतरा. कारण या मॅचमध्ये 59 धावसंख्येचं टार्गेट असताना चांगला लढलाय संघ देवीचा पाडा. आता फक्त 9 मध्ये 17 बनवायचे आहेत, परंतु त्या मागड्या होऊ शकतात. ओव्हर द विकेटने मागे खेळण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर जरूर आहे. टप्पा पडला आणि बॉल गेला बॉर्डरलाईनच्या बाहेर. थोडीशी चुकी झाली फिल्डरकडनं आणि त्या चुकीचा फायदा उचलला राजू मात्रेच्या बॅटमधला हा पहिला 4. षटकार मारून जर प्रदीप म्हात्रेने संपवलं तर शिबू म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज प्रदीप म्हात्रेला दिलं जाईल जर हा सामना त्याने षटकार मारून जिंकून दिला तर. प्रदीप म्हात्रे नॉट आउट आतापर्यंत खूप चांगला खेळलाय. त्याच्या बॅटमधून 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाल्यात. परंतु आता सध्या हात कुळे केलात राजू मात्रेने. त्याच्या बॅटमधला चौकार तुम्हाला पाहायला मिळाला आणि इक्वेशन 8-13चं बॉल तयार. पुन्हा एकदा मागे खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आता वेगाने बॉल आलाय. जी गती होती त्या गतीची पार करू शकला नाही.
आणि सांगत असताना एक तेरी तो एक मेरी. व्हाईटसाठी रिव्ह्यू आहे का अंपायर्स? सो बॅट्समन रिव्ह्यू आपण चेक करूयात. व्हाईटसाठी रिव्ह्यू आहे, सो आपण त्यासाठी जाऊयात MTC कडे आणि आपण या ठिकाणी करूयात चेक. खरं तर व्हाईट बॉल रनआउट आणि बीमरसाठी या स्पर्धेमध्ये एक एक रिव्ह्यू आहे. इट्स फेअर डिलिव्हरी. सो अंपायर्सला जे चॅलेंज दिलं होतं ते चॅलेंज जरूर आम्ही ॲक्सेप्ट केलं. MTC कडे आलो आणि हा ॲक्शन रिप्ले ॲक्युरेटली जे लेगस्टिक आहे त्या लेगस्टिकच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. म्हणजेच आता जो इक्वेशन आहे तो इक्वेशन चेंज होईल. 7 चेंडू आणि 13 धावसंख्येचं. चला टीम कॉन्फरन्स मीटिंग घेऊ नका. फिल्डिंग करणाऱ्या टीम 7-12 आहेत, माफ करा. 7-12चं इक्वेशन. 7-12 नो डाऊट सगळीकडे भरपूर मागणी असते. 7-12 म्हटलं गेलं तर आणि आगरी समाज म्हटलं गेलं तर 7-12ला भरपूर महत्त्व देत असतो. परंतु आता सध्या तर या मॅचमध्ये 7-12ला महत्त्व. फेअर डिलिव्हरी आली. प्रिव्हियस बॉल तुम्ही बघितला लेग स्टम्पचा अगदी वरून गेला आणि आता 7-12चं इक्वेशन जिथे समोर ज्याच्या पाठमधून चौकार आला राजू मात्रे ऑन द स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळतो. हा शेवटचा बॉल खूपच निर्णायक असेल. उद विकेटने पुढे आला. एक चौकार आणि त्याच्यानंतर 2 डॉट बॉल. त्याच्या अगोदर एक सिंगल जरूर डॉट बॉल त्यांनी खेळला होता, परंतु एक सुंदर बॉलिंग अटॅक या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाला. ज्या मंगेशने 16 धावा पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केला आणि दुसऱ्या स्पेलमध्ये 4थ्या षटकामध्ये तो आला आणि 4थ्या षटकामध्ये कंट्रोल करणारी बॉलिंग. आणि आता इक्वेशन राहिलंय 6 चेंडू 12 धावा. थोडासा वेळ आपल्याकडे जाऊया DJ कडे, ऐकूया सुंदर संगीत. तर देवीचा पाडा संघाने हा सामना जिंकला. तर सोमनाथ जोशी यांच्याकडनं 1000 रुपये कॅश प्राइज टीमला दिलं जाईल आणि त्यामध्ये जे काय करायचे ते प्रदीप म्हात्रेला भागेश या मॅच मध्ये करायचे. आता प्रदीप म्हात्रे कडनं सर्व काही डिझर्विंग असेल. त्यांचा फॅन फॉलोविंग, त्यांच्या गावातले अनेक सारे प्रेक्षक पाहत असेल की सध्या तरी डिझर्व करणारी बॅटिंग आपण जर बघितली तर जितू चिराली ज्याने बनवल्या इंडिव्हिज्युअल 24 12 चेंडू त्याने फेस गेले. परंतु आतापर्यंत प्रदीप म्हात्रेचा जर विचार केला गेला ना तर 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलात. इंडिव्हिज्युअल 15 धावा आल्यात. इक्वेशन राहिले 6 चेंडू 12चं आणि ऑन द स्ट्राईक तोच आहे जो आपल्या टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू. परंतु क्रिकेटमध्ये कॅप्टनची भूमिका महत्त्वाची असते. जसा प्रत्येक किल्ल्याचा सरसेनापती असतो ना तसा क्रिकेटमध्ये प्रत्येक टीमचा सरसेनापती म्हणजेच टीमचा कॅप्टन. आता त्याच्यावरती आहे जिम्मेदारी आणि क्रिकेट हा जिम्मेदारीचाच खेळ आहे. परंतु दुसऱ्या बाजूला ती जिम्मेदारी उचलली आहे जितूने. जितू आणि प्रदीप हा तुम्हाला चॅलेंज पाहायला मिळेल. ॲक्सेप्ट दोन्ही करतील, परंतु या चॅलेंजला फेस कोण जाईल ते येणारे 6 बॉल सांगून जातील. राऊंड द विकेटने टॉप एज बॉल मध्ये विकेट किपर आला पुढे आणि जितू आला. दोघांचं कन्व्हर्शन चुकलं गेलं, दोघांचा तोड गेला, परंतु दुसरी धाव या ठिकाणी कसोटीने पूर्ण करत असताना प्रदीप आणि जितू. क्रिकेटमध्ये एक एक धावसंख्येचं भरपूर महत्व आहे. राजू आहे, माफ करा, राजू मात्रेने ही खरं तर कॉन्ट्रोवर्सी न करत असताना लगेच चॅलेंज ॲक्सेप्ट केलं गेलं. बॉल मध्ये असताना सिंगल धाव कंप्लीट केली. जसा निसटला तसा दुसऱ्या धावसंख्येसाठी सुद्धा धावा घेतला, कारण त्यालाही माहिती आहे की या मॅचमध्ये एक एक धाव वाचू, एक एक धाव बनू तर आपण पुढे जाऊ, वाचू तर आपल्याकडे थोडासा धाबा वाढत जाईल. त्याच्यामुळे इक्वेशन चेंज झालाय. 5 चेंडू आणि 10 धावा. कमी गतीचा बॉल उचललाय. बॉल हवेमध्ये, फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि आले बॉलकडे आणि कदाचित या बॉलला फील्ड केलं गेलं असं वाटलं की बॉर्डरलाईनच्या बाहेर गेला की काय, परंतु त्या ठिकाणी व्हॉलंटियर्स आहेत त्यांनी सांगितलं आहे की फलंदाज होईल बाद आणि या मुवमेंटला मैदानाच्या बाहेर प्रदीप म्हात्रे. तुमच्या समोर आणत आहोत. खरं तर तिथे व्हॉलंटियर सुद्धा होते, त्यांनी दर्शवलं होतं की फलंदाज बाद आहे. प्रदीप म्हात्रे ही बाहेर आलाय, परंतु MTCच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवतोय की कॅच ती कंप्लीट केली गेली आणि इथनं निर्णायक क्षणाला बाद झालाय प्रदीप म्हात्रे. आता राजा विना प्रजा कशी लढेल मैदानाच्या आतमध्ये ते येणारे 4 बॉल तुम्हाला सांगून जातील. इक्वेशन 10 धावसंख्येचं आणि या स्पर्धेचा नियम आहे की कंपल्सरी चेस या धावा तुम्हाला कराव्याच लागतील.
कारण प्रत्येक स्पर्धेचे वेगवेगळे नियम असतात. काहीशा स्पर्धेमध्ये सामना बरोबरी सुटला तर आपण जरूर विकेट आणि टॉसचाही विचार करत असतो. कधी कधी सुपर ओव्हरचा सामना तुम्ही बघत असता. केंद्रीय पंचायती राज चषकामध्ये सुपर ओव्हरचा हा नियम होता, परंतु या स्पर्धेमध्ये नियम आहे की कंपल्सरी धावा तुम्हाला चेस करायचेच आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हेमंत म्हात्रे आणि त्याच्या समोर आहे गोलंदाज जितू, जिथे रोखायचे आहेत धावा 10 आणि बनवायचे 10. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटचं हलकंसं कनेक्शन, फिल्डर त्या ठिकाणी सेकंड अटेम्प्टमध्ये बॉल फील्ड केलाय. दुसरीचा प्रयत्न नॉन स्ट्राईकवरती फेकी चुकीच्या एंडला आली आणि त्याचाच फायदा उचलला गेला, तो म्हणजे संघ देवीचा पाडा 40+. एक धावा तुम्हाला आता रोखायचे आहेत. आता सामना आलाय खरं तर गळापर्यंत, परंतु जर तुम्हाला तो वाचवायचा असेल तर आता सध्या तरी जसं आपण पाण्यामध्ये पोहायला शिकायचं असतं ना, तेव्हा आपण कधी कधी एखाद्या वेळेला असे प्रयत्न करतो की ज्या प्रयत्नांमध्ये आपण पोहून शिकतो. त्याच्यामुळे आता हेच शिकायचं आहे की लढायचं आहे की हारायचं आहे. डाव्या स्टिकच्या बाहेर इक्वेशन आता चेंज होईल. व्हाईट बॉल आलाय म्हणजे आता इक्वेशन चेंज. आता इक्वेशन आम्ही तुमच्या मेगा स्क्रीनवरती आणतोय की 3 चेंडू आणि 7 धावसंख्येचा आता इक्वेशन राहिलंय. एक बॉल महत्वाचे आहेत या मॅच मध्ये. 3 बॉल 7. कुलवट टप्प्याचा बॉल, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. बॅकफुटला जात असताना पावलांचा वापर केला, त्या पावलांना फॉलो करत असताना यॉर्कर बॉल आणि बेल्स वरती आदळत असताना आपण बघितलं इथनं विकेट. आणि आता 2 मध्ये कंपल्सरी बनवायच्या 7. ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा, राऊंड द विकेट ने आले. थोडेसे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु उजवी स्टिक जी होती त्या स्टिकवरती परफेक्टली बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. जिथनं फलंदाज बाद झाला, 3रा झटका लागला आणि त्या इक्वेशन मध्ये बदल होत असताना 2 चेंडू आणि 7 धावा. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. अनुभव तुमचा शिक्षक असतो. डीजे मानचा अनुभवी खरं तर सांगून जातो की कोणत्या सिच्युएशनला काय प्ले करावं, परंतु इथनं सिच्युएशन चेंज झाली आहे. 2 चेंडू 7 धावा. 2 चेंडू 7 धावा. समोर टॅप केला गेला, डायरेक्ट हिट झाला तर शेवटच्या बॉलवरती 7 धावा राहतील. आणि इथनं घडलं काय ते इथनं फलंदाज होईल बाद. म्हणजे आता एका चेंडूमध्ये बनवायचे 7. एखादा अनलिगल बॉल वाचू शकतो संघ गोळवलीला. दे राजा दादाने आमच्यापर्यंत पोहोचवले आणि त्या वडापाव आमच्यापर्यंत पोहोचवलाय. आज खरं तर संध्याकाळी खूप चांगली सोय आमची होती. सो वडापाव आता आमच्यापर्यंत आलाय, परंतु आता इथनं काय घडतंय काय बिघडतंय तुम्ही समोर बघत आहात. 1 चेंडू 7 धावसंख्येची गरज. आदेश गायकर जे ऑफिशियल स्कोरर आहेत गोळवलीचे, तेही या मॅचचा आनंद घेतात, त्यांचंही हार्दिक स्वागत. एक अनलिगल बॉल कुठेतरी आला तर हा संघ देवीचा पाडा हा सामना जिंकू शकतो, परंतु लिगल बॉल कोणत्या पद्धतीने चुकी केली नाही. आणि जितू आणि मंगेशचं कमबॅक शेवटच्या 12 बॉलवरती खूप चांगलं राहिलं. 12 बॉल 19ची मॅच आपला पक्षामधून न जाऊ देत असताना निडर राहिले आणि दोघांच्या लिडरशिपने हा सामना फिनिश केला. डिफेंड करत असताना 59 धावा आणि 7 धावा संख्या ठेवत असताना हा सामना जिंकलाय संघ गोळवली 40+ ने. कॉंग्रॅच्युलेशन टीम गोळवली 40+ आणि हार्ड लक टीम देवीचा पाडा 40+. क्रिकेट असोसिएशनचे सदस्य राजू म्हात्रे यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. अर्जुन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. चला मोठी देसाई फिल्डिंग लगेच लावून घ्या.
जगदीश म्हात्रे सुद्धा बघा इन ऍक्शन मध्ये आहेत. चला राजू म्हात्रे या, आपला सत्कार होईल. अर्जुन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते 40+ क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आणि मॅन ऑफ द मॅच तोपर्यंत घोषित करा. या राजू म्हात्रे, हरकत नाही, हार्ड क्रिकेट या खेळामध्ये हार जीत आहे, क्रिकेटचा भाग असतो. चला मोठी देसाई फिल्डिंग लावून घ्या लवकर प्लीज. मॅन ऑफ द मॅच जितू नॉट आउट राहिला, 7 धावा जरूर, परंतु 2 विकेट आणि निर्णायक ओव्हर जी आहे ती निर्णायक ओव्हर टर्निंग पॉईंट ठरली या मॅचची. सो जितू मॅन ऑफ द मॅच. त्याबद्दल राजू म्हात्रे यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. 40+ क्रिकेट असोसिएशनचे आमचे सदस्य आहेत, ग्रामीण 40+ क्रिकेट असोसिएशन. अर्जुन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा